ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, नॉन व्हायलेन्स म्हणजेच अहिंसा हा ख्रिस्ताने दाखवलेला एक सुंदर असा मार्ग आहे. आणि जर आपण प्रत्येक धर्मामध्ये पाहिलं तर अहिंसाला महत्वाचं स्थान दिलं जाते. जी व्यक्ती अहिंसाच्या मार्गावरती चालत जाते, जी व्यक्ती दुसऱ्यांचा आदर करते, इतरांना मनुष्य म्हणून जगण्यासाठी नेहमी प्रोत्साहन करत असते, ती व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये अगदी बरोबर आणि सुंदर असते. पण जी व्यक्ती नेहमी हिंसेच्या मार्गावरती चालत असते, इतरांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असते, त्या व्यक्तीचा नाश देखील तशाच प्रकारे होत असतो. आणि म्हणूनच आपण नेहमी बोलत असतो, जैसी करनी वैसी भरणी, कर्मा कम्स बॅक. म्हणजेच मनुष्य ज्या मार्गाने चालत असतो आणि जी कृती तो करत असतो त्याचा नाश देखील तशाच प्रकारे होत असतो. जर आपण चांगल्या मार्गाने गेले, नीतिमत्तेच्या मार्गाने गेले, माणुसकीच्या मार्गाने गेले, तर नक्कीच त्याचा फायदा भविष्यामध्ये येणाऱ्या युगामध्ये आपणाला नक्कीच होणार आहे. परंतु आपण जर चुकीचा मार्ग अवलंबला तर आपल्या पण पदरी तशाच प्रकारचा प्रसंग येणार आहे. हे आजचं पहिलं वाचन आपल्याला सांगत आहे, जेथे तो इस्रायलचा राजा, ज्याला नाबोतचं विनयार्ड किंवा द्राक्षमळा इतका आवडलेला होता की तो जप्त करण्यासाठी, हडप करण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी असते, वडिलांची प्रॉपर्टी असते, ती व्यक्ती इतरांना देऊ शकत नाही. आणि म्हणूनच नाबोतने देण्यासाठी नकार दिला. तेव्हा हा राजा चुकीच्या मार्गाने जातो. किंबहुना जी राणी किंवा पत्नी त्याच्या बरोबर होती ती त्याला चुकीचा मार्ग दाखवते आणि निष्पाप व्यक्तीला ते ठार मारतात आणि त्याचा द्राक्षमळा ते हडपून घेतात. परंतु नंतर काय होते, त्याला त्याची भरपाई करावी लागते. ज्या हाताने त्याने रक्त सांडलेलं होतं त्याच मार्गाने किंवा त्याच प्रकारे त्याचं देखील रक्त सांडलं जातं. म्हणजेच जे कृत्य आपण करतो तेच आपल्या पदरी पडत असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने किती सुंदर सांगितलेलं आहे की जुन्या काळामध्ये आपण हिस्साविषयी ऐकलेला आहे. लोकांना देवाची एवढी ओळख नव्हती, ते एकमेकावरती रागावत होते, एकमेकाचा सूड घेत होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आल्यानंतर काहीतरी वेगळाच मार्ग दाखवला. जर एखादा व्यक्ती तुझ्या गालावरती मारत असेल तर त्याच्यासमोर दुसरा गाल कर. सांगायचं इतकंच की हिंसेचा मार्ग अवलंबू नको. म्हणजेच आपला ख्रिस्ती धर्म हा शांततेचा मार्ग आहे आणि आपण ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून जात असतो. ख्रिस्ताने देखील शांततेचा मार्ग अवलंबला. महात्मा गांधी याने देखील शांततेचा मार्ग स्वीकारला. नेल्सन मंडेला याने देखील शांततेचा मार्ग स्वीकारला. आणि म्हणूनच आज केवळ त्यांचे पुतळेच नाही तर लोकांच्या हृदयामध्ये त्याने कायमचं घर केलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्ताने तो प्रीतीचा मार्ग अवलंबलेला आहे. एवढं की त्याने आपलं संपूर्ण जीवन मानव जातीसाठी दिलं, आपण पापी असताना देखील. आणि म्हणूनच ख्रिस्त आपल्याला हिंसेचा मार्ग न निवडता अहिंसेच्या मार्गावरती मार्गक्रम करण्यासाठी पाचारण करत आहे. कदाचित आपला खूप त्रास होईल, खूप दुःखातून जावं लागेल, परंतु तो तारणाचा मुकुट, तो सौंदर्याचा मुकुट, तो विजयाचा मुकुट ख्रिस्त नक्कीच आपल्या सर्वांना देणार आहे. आमेन.